केदार भाऊ, प्रभाग क्रमांक 30 कडे अख्ख्या पुण्याचं लक्ष लागले. इथली लढत खूप चुरशीची होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये कोणता उमेदवार दावेदार प्रबळ आहे, तुल्यबळ आहे? तुमचं काय मत आहे? परवा अजितदादांची सभा झाली. त्या सभेला तुम्ही बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची संख्या होती. बरोबर. त्या लाडक्या बहिणी आल्या कशा, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मी आता जर बघितलं तर स्वप्नील दुधाणे ह्या व्यक्तीचा मी स्वतः प्रचार करतो. तर प्रचार का करतो, तर मी सत्याचा प्रचार करतो. कारण त्यांनी केलेली कामं, म्हणजे कुठलाही नेता आतापर्यंत कोणाला शिक्षण देत नाही, पण ह्या नेत्याने पहिले स्वर्गवासी APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने शाळा काढली. बरोबर. त्या शाळेत आता किती विद्यार्थी शाळा शिकतात ते. तसेच त्यांनी क्रीडा संकुल काढलं. त्या क्रीडा संकुलात किती विद्यार्थी घडतात ते, किती खेळाडू घडतात ते. आमचं स्वप्न आहे की आमच्या कर्वेनगरला एखादं ऑलिम्पिकचं मेडल यावं. त्यासाठी ते स्वप्न दुधाणे काम करतात ते. शहीद भगतसिंग वाचनालय, त्यानंतर पुस्तक घर, किती उपक्रम आहेत की ते नळ गटर रस्ता याच्या पलीकडचे. आणि ज्या माता माऊलींच्या मुलाला त्या शाळेत ऍडमिशन मिळालंय, ज्या माता माऊलींना वाटतं की आपला पोरगा विकसित झालाय, त्या माता माऊलींनी अजितदादांच्या सभेला गर्दी केली होती. बरोबर. त्यामुळं आणि स्वप्नील दुधाणे हे सुशिक्षित, नम्र असं व्यक्तिमत्व आहे की उद्या एखाद्या मतदारांनी त्यांना जाब विचारला तरी ते एकदम संस्कृतपणे ऐकून घेऊन त्यांच्या याचं निरसन करल, की त्याच्या संग प्रश्न उत्तर करत बसणार नाही. त्यांचं ऐकून घेणारा कार्यकर्ता आहे आणि सुशिक्षित आहे, त्यांच्याकडे विजन आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळं मला तर वाटतं की सम्राट अशोक विद्या मंदिर आमची जी शाळा आहे, बरोबर, ती भविष्यात APJ अब्दुल कलामांसारखी शाळा होईल आणि ती 10वी पर्यंत पण स्वप्नील दादा करू शकतो. आम्ही विजन घेऊन आलोय. आम्ही कुठल्या जाती धर्मावर टीका करत नाही, आम्ही कशाचं आमिष दाखवत नाही. त्यामुळं स्वप्नील दादाकडं एक मान्य आहे की मी काम करतोय, काम करत आलोय आणि काम करत राहणार, हे विजन आहे. तसेच ड गटातील उमेदवार विजय रामेश्वर खळदकर सहज उपलब्ध होणारा, सदैव संपर्कात, सदैव सेवेसाठी सज्ज. आणि विशेष म्हणजे या उमेदवाराचं सांगायचं तर लहानांपासून तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांमध्ये त्यांची क्रेज आहे. कारण ज्येष्ठांना देवदर्शन, तरुणांना नोकरी, तसेच जे कर्वेनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू सण साजरे केले जातात त्याच्यामध्ये विजय खळदकर यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण अनेक गणेश मंडळ, अनेक दहीहंडी मंडळ, अनेक नवरात्र मंडळ यांना सरळ हाताने मदत करणारा चेहरा म्हणून विजय रामेश्वर खळदकर आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळं ह्या वर्षी मला वाटतं की विजय खळदकर आणि स्वप्नील दुधाणे हे विजयी होणार म्हणजे होणार.